नमस्कार. कुक विथ स्नेहल अमरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. घाईच्या वेळेत तुम्हाला कधी भाजी चपाती बनवून खायचा कंटाळा आला किंवा मग नाश्त्यामध्ये तसेच रात्रीच्या आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळं, टेस्टी आणि चटपटी तसंच झटपट काहीतरी बनवून खावंसं वाटलं, तर आपली आजची रेसिपी त्यासाठी एक उत्तम असा पोटभरीचा पदार्थ ठरू शकेल. हा पदार्थ बनवायला फारच सोपा आहे. शिवाय घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीत हा पदार्थ अगदी झटपट आणि अतिशय टेस्टी बनून तयार होतो. इडली सांबार आणि वरण चकोल्या बनवणं तर तुम्ही ह्यापुढे सोडूनच द्याल. कारण हा पदार्थ त्या दोन्ही पदार्थांच्या तुलनेत अगदी पटकन आणि त्यापेक्षाही टेस्टी बनून तयार होतो. मला तरी वाटतं हा पदार्थ आजपासून तुम्हा सर्वांचाच फेव्हरेट राहील. आठवड्यातले 7ही दिवस बनवून खाल, तरी तुम्हाला ह्याचा कंटाळा नाही येणार. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी 1 वाटी पाणी घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार पाव चमचा मीठ, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स किंवा मग कुटलेली सुकी लाल मिरची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे. फुल फ्लेमवर ह्याला एकदा एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. ह्याला उकळी आल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धी वाटी बारीक रवा घालून घेणार आहे. ज्या वाटीने आपण 1 वाटी पाणी घेतलं होतं, सेम त्याच साईजच्या वाटीने अर्धी वाटी बारीक रवा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलाय. थोडक्यात म्हणजे रव्याच्या दुप्पट पाणी घ्यायचंय. रवा घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि रवा ह्या पाण्यामध्ये असा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये रव्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये आणि होत असतील तर त्यांना असं हलवता हलवताच फोडून घ्यायचंय. रवा शिजायला जास्त वेळ नाही लागत. लो फ्लेमवर अगदी फक्त 2 ते 3 मिनिटातच रवा छानपैकी शिजला जातो. हे पहा, इथे आपला हा रवा ह्या ठिकाणी शिजून झालाय. गॅस बंद करून ह्याला मी ह्या कढाईमधून काढून घेणार आहे. हे पहा, इथे मी हे मिश्रण ह्या बाउलमध्ये काढून घेतलंय आणि इथे हे पूर्णपणे थंड देखील झालंय. हाताला थोडंसं तेल लावून ह्याला असं चांगलं मळून घ्यायचंय. ह्याचा मळून मस्त असा सॉफ्ट उंडा तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, ह्याचा असा एवढा सॉफ्ट उंडा तयार झाला पाहिजे. बस तर आता पुन्हा हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि ह्याचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे. अगदी छोट्या सुपारीच्या साईजचे हे उंडे तयार करून घ्यायचे. हे पहा, हे उंडे असे एवढे छोटे आणि प्लेन तयार करून घ्यायचे. ह्यांना असं अंगठ्याने थोडंसं चपटं करून घ्यायचंय आणि ह्यांच्या मधोमध असं अंगठ्याने दाबायचंय. थोडक्यात म्हणजे ह्यांचा सेंटरचा भाग असा वाटीप्रमाणे खोलगट झाला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने हे असे खोलगट उंडे तयार करून घ्यायचे. तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे मी अगदी एकसमान साईजचे दाखवल्याप्रमाणे उंडे तयार करून घेणार आहे. हा पदार्थ खरोखर बनवायला फारच सोपा आणि मजेशीर आहे. शिवाय खाण्यासाठी सुद्धा हा पदार्थ खरोखर फारच टेस्टी लागतो. इडली सांबार आणि वरण चकोल्याच्या तुलनेत हा पदार्थ तुम्ही अगदी झटपट तयार करू शकाल खाण्यासाठी. हे पहा, इथे मी ह्या डिशमध्ये तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे असे एकसमान साईजचे उंडे तयार करून घेतले. हे पहा, दिसायला किती छान दिसतायत हे. नक्कीच हा असा एवढा सुंदर आणि टेस्टी पदार्थ तुम्ही आजपर्यंत कधीही बनवून बघितला नसेल. यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी गरजेनुसार अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा जिरं, 5 ते 6 बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं आणि एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आपण ह्याच्यामध्ये परतायला घालूया. कांदा फुल फ्लेमवर बस ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ह्याला अगदीच डार्क रंग येईपर्यंत परतायचं नाहीये. कांद्याचा कच्चेपणा नाहीसा होऊन कांदा असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. यासोबतच 2 हिरव्या मिरच्या आणि पाव इंच आल्याचा एकत्र तयार केलेला ठेचा, छोटी अर्धी वाटी हिरवे ताजे वाटाणे, एक मीडियम साईजचा किसणीने किसलेला टोमॅटो आणि चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हिरव्या ताज्या वाटाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल.
टोमॅटो मी मुद्दामच ह्याच्यामध्ये किसणीने किसून घातलाय, म्हणजे तो खाताना तोंडामध्ये नाही येणार. फुल फ्लेमवर हे सर्व जिन्नस असे एकदा मिक्स करून घेतले, की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि ह्याच्यातील वाटाणे शिजून येण्यासाठी आणि टोमॅटोचा कच्चेपणा दूर होण्यासाठी ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून याला एक 3 ते 4 मिनिट पाणी न घालताच वाफेवर शिजवून घ्यायचंय. हिरवे ताजे वाटाणे शिजायला जास्त वेळ नाही लागत. लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटातच हे अगदी छान असे सॉफ्ट शिजले जातात. बस तर आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला चवीनुसार पाव चमचा लाल तिखट घालून घेणार आहे. यानंतर अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड आणि पाव चमचा आमचूर पावडर मी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे. आमचूर पावडर घातल्याने आपला हा पदार्थ खाण्यासाठी चवीला मस्त असा चटपटीत लागतो. हे सर्व जिन्नस एकदा असे चांगले मिक्स करून घ्यायचे. तर आता आपल्या ह्या पदार्थाला एक मस्त अशी वेगळी आणि छान टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये हा अर्धा चमचा सांबार मसाला घालून घेणार आहे. या सांबार मसाल्यामुळे हा पदार्थ फारच म्हणजे फारच टेस्टी लागतो चवीला. तुम्हाला हा पदार्थ खाताना सेम इडली सांबार खाण्याचा फील येईल. सांबार मसाल्यामुळे ह्याची चव कित्येक पटीने वाढते. सांबार मसाला घातल्यानंतर हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर 1 मिनिटभर परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी बरोबर 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे. आपण जे रव्याचे उंडे तयार केले ते पाण्यामध्ये शिजून फुगत असतात. तेव्हा तयार केलेल्या उंड्यांच्या प्रमाणानुसार हे 2 ग्लास पाणी पुरेसं होईल. याला फुल फ्लेमवर एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर ह्याला एकदा असं ढवळून घ्यायचंय. बस तर आता तयार केलेले हे सगळे छोटे छोटे उंडे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. बघितलं, हा पदार्थ बनवायला किती सोपा आहे. अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तुम्ही हा पोटभरीचा पदार्थ खाण्यासाठी तयार करू शकता. बनवायला जेवढा सोपा त्याच्या कित्येक पटीने हा पदार्थ खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागतो. बस तर आता गॅसची फ्लेम लो करून याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला लो फ्लेमवर ग्रेव्हीमध्ये अगदी फक्त 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपला हा पदार्थ ह्या ठिकाणी फारच सुंदर आणि टेस्टी बनून तयार झालाय. ह्याच्यातले जे रव्याचे उंडे आहे ते देखील बघा ग्रेव्हीमध्ये कसे फुगून सॉफ्ट झाले. बस सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हा पदार्थ तुमच्या लहान मुलांना सुद्धा खायला फारच आवडेल. तुमची लहान मुलं याला अगदी आवडीने खातील. मुलांनाच काय, तर तुम्हाला आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना हा पदार्थ खायला फारच आवडेल. सांबार मसाला घातल्यामुळे आपल्या ह्या पदार्थाची चव कित्येक पटीने वाढली आहे. फारच टेस्टी बनून तयार झालाय त्याच्याने आपला हा पदार्थ. इडली सांबारच्या तुलनेत हा पदार्थ बनवण्यासाठी फारच सोपा आहे आणि खाण्यासाठीही खूपच टेस्टी लागतो. कधी घाईच्या वेळेत जेवणामध्ये भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला किंवा मग नेहमीपेक्षा वेगळं असं काही बनवून खावंसं वाटलं, तर हा पदार्थ तुम्ही अगदी झटपट तयार करून खाऊ शकता. मोजून 10 मिनिटांच्या आत तुम्ही हा पोटभरीचा पदार्थ तयार करून गरम गरम खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. हा पदार्थ तुम्ही रोज बनवला तरी कुणालाच ह्याला खायचा कंटाळा येणार नाही. वरण चकोल्या आणि इडली सांबारच्या तुलनेत हा पदार्थ नक्कीच फारच झटपट बनून तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागतो. तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असा हा युनिक, टेस्टी आणि सुंदर असा हा पोटभरीचा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.